Hello all dear students. Today in this video we are going to deal with the chapter which is there for 12th examination, that is novel. In today's video I am going to clear by every angle the difficulties and the problems of the students related with novel. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की आपण नॉवेल या विषयावर आज बोलणार आहोत. मी तुम्हाला कुठलं पण नॉवेल शिकवणार नाही आहे. मी त्या नॉवेलबद्दलच्या आयडियाज तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. सर्वप्रथम आपल्याला नॉवेलचं नेचर समजून घ्यायचं आहे. यावर्षी हा जो नवीन सिलेबस प्रत्येक विषयाला आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला इंग्लिशला पण आलेला आहे आणि त्यांनी यावर्षी नॉवेल हा नवीन भाग इंट्रोड्यूस केलेला आहे. ॲक्च्युली आय हॅव बीन टीचिंग टू द क्लासेस ऑफ UG and PG for last 10 years and I am in the habit of teaching dramas, novels, criticism, poetry, short stories to the students of UG and PG, and that's why I think I have a little bit experience teaching about novel. ते नॉवेल आपल्याला यावर्षी 12वीला आलेला आहे. सर्वप्रथम तर मला जो नॉवेलचा भाग 12वी लेवलवर आलेला आहे त्यावरच एक संशय आहे, एक डाऊट आहे. मला असं म्हणायचं नाही की नॉवेल नसायला पाहिजे, ते असायला पाहिजे, पण त्यांनी जो पेपर पॅटर्न दिला की प्रत्येक नॉवेलवर 2 क्वेश्चन आणि 2 क्वेश्चन म्हणजे 4 मार्क्स आणि 1 क्वेश्चन 2 मार्क्सला दिला. मी तुम्हाला 1-2 मिनटानंतर पूर्ण स्वरूप सांगतोच आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की आपल्याला 2 मार्क्ससाठी लिहित असताना क्वेश्चन्स कसे फॉर्म करणार आहे ते सांगितले. तुमचे नॉवेलचे क्वेश्चन हे 5 भागावर फॉर्म होणार आहे. नंबर 1 कॅरेक्टर, नंबर 2 थीम, प्लॉट, देन सेटिंग अँड लँग्वेज, असे 5 भागावर घेतलेले आहे. आय थिंक इट इज व्हेरी डिफिकल्ट टू राईट ऑन लँग्वेज ऑफ द नॉवेल. It becomes difficult even the student for UG and PG to talk about the language of the novel. आणि यामध्ये त्यांनी प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला घेतला की कॅरेक्टर डिस्क्राईब करणं पण 2 मार्कासाठी 2 मार्क्ससाठी शक्य नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक द एक्झाम्पल ऑफ फिलियस फॉग, जे सेकंड नॉवेलमध्ये जे कॅरेक्टर आलेलं आहे आपल्याला फिलियस फॉग, आणि क्वेश्चन असा फॉर्म होऊ शकतो कदाचित स्केच द कॅरेक्टर ऑफ फिलियस फॉग मेन्शन देअर इन द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आता मला एक सांगा, मार्क्स आहे 2 आणि आपल्याला फिलियस फॉगचं कॅरेक्टर लिहायचं आहे, तर विद्यार्थी म्हणून तुम्ही किती लिहाल? कॅन वी गिव्ह जस्टिस टू द कॅरेक्टर ऑफ फिलियस फॉग फॉर 2 मार्क्स इन 4-5 लाईन्स? ऑफकोर्स नॉट. 3, 4, 5, 7 ओळीमध्ये फिलियस फॉगचं कॅरेक्टर आपण एक्सप्लेन करू शकत नाही. किंबहुना एक्सप्लेन द प्लॉट ऑफ द नॉवेल टू सर विथ लव. पुन्हा प्रश्न तोच आहे की कॅन वी गिव्ह द जस्टिफिकेशन टू द प्लॉट ऑफ द नॉवेल फॉर 2 मार्क्स? नो. असो, आता आपण त्यामध्ये बदल करू शकत नाही किंवा कोणीही बदल करू शकत नाही. चला तर पहा, मी तुम्हाला संपूर्ण नॉवेल्सबद्दल डिटेलमध्ये सांगतो आहे. तर आपल्याला जो पहिला भाग आलेला आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल. सो फार ॲज हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल इज कन्सर्न, इन आवर टेक्स्टबुक वी हॅव cursory idea about the history, not in detail. Right from 18th century, some of the name of writers are given, some of the novels names are given, some Indian scenario is also taken, the difference between novel and novella is also mentioned, and then after the elements of novel, just like character, plot, setting, characterization, लँग्वेज एक्सेट्रा. तर तुम्हाला काय करायचं आहे पहा, पहिल्यांदा आपल्याला फक्त 4 पेजेसमध्ये आलेला आहे.
4 पेजेसमध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. त्यामध्ये इट इज अ कर्सरी और ओव्हरलुक, एक प्रकारचा ओव्हरलुक घेतलेला आहे. आता मला सर्वप्रथम सांगावं असं वाटतं की तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल हा ए नंबरचा क्वेश्चन असेल त्यामध्ये, आणि 2 क्वेश्चन फॉर्म होईल. 2 मार्क्सला तुम्हाला या भागावर विशेषतः ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. तुम्हाला नॉवेल एकंदरीत 16 मार्काला आहे. 4 मार्क्ससाठी तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे. 4 मार्क्ससाठी तुम्हाला फर्स्ट नॉवेल आहे टू सर विथ लव बाय E.R. ब्रेथवेट. 4 मार्क्ससाठी तुम्हाला सेकंड नॉवेल आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज बाय ज्यूल्स गॅब्रियल व्हर्नी. ही वॉज अ फ्रेंच रायटर. ओके. आणि 4 मार्क्ससाठी तुम्हाला तिसरं नॉवेल आलेलं आहे, ते म्हणजे द साइन ऑफ फोर बाय सर आर्थर कॅनन डॉयली. आता नॉवेल हा भाग पुन्हा आपण थोडंसं डीपली जर डिस्कशन केलं तर 4 भागात विभागला गेलेला आहे. पहिला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल, फर्स्ट नॉवेल, सेकंड नॉवेल, थर्ड नॉवेल, आणि प्रत्येकाला 4 4 4 आणि 4 असे मार्क्स तुम्हाला आहे. म्हणजे एकंदरीत नॉवेलबद्दल बोलायचं झाल्यास नॉवेल इज फॉर 16 मार्क्स. आपला प्रश्न आहे आजचा की हाऊ टू अचीव मोर अँड मोर मार्क्स इन द सेक्शन ऑफ नॉवेल. सर्वप्रथम मी तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉवेलबद्दल थोड्या आयडियाज देतो. आता हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल हा जो पोर्शन आलेला आहे हा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, हे लक्षात घ्या. 2-3 प्रकारचे क्वेश्चन तिथं फॉर्म होऊ शकते. फॉर एक्झाम्पल मॅच द कॉलम, ऑड मॅन आउट, कंप्लीट द सेंटेन्स एक्सेट्रा. जे टेक्स्टमध्ये तुम्हाला हे 3 प्रकारचे एक्सरसाइज आलेले आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल. नंतर what being a student, what is your duty to study there in the history of English novel? See, त्यांनी 18th सेंचुरी नंतरची हिस्ट्री घेतलेली आहे. एक कर्सरी आयडिया आलेली आहे. फॉर एक्झाम्पल काही नॉवेलिस्टची नाव आहे गुलिवर्स ट्रॅव्हल बाय जोनाथन स्विफ्ट. देन नॉवेलला कोणी फादर नाही आहे, जसं फॉर एक्झाम्पल जॉफ्री चॉसर इज टू बी कन्सिडर ॲज द फादर ऑफ इंग्लिश पोइट्री. क्रिस्टोफर मार्लो is to be considered as the father of English drama. Aristotle is to be considered as the father of English criticism. But there is no certain father to the novel because novel has been developed by 4 people: Henry Fielding, Richardson, Samuel Richardson, Tobias Smollett and Sterne. असे 4 लोकांनी ते डेव्हलप केलेली आहे, म्हणून त्यांना 4 व्हील्स ऑफ द नॉवेल्स असं म्हणतात. बिकॉज novel is developed by 4 people, their equal contribution that they have given to develop the type novel. आणि तुम्हाला या 4 लोकांची नावं, त्यांनी लिहिलेल्या नॉवेलची नावं माहिती असायला हवे. देन 19th सेंचुरी 20th सेंचुरीच्या नॉवेलिस्टचे काही नावं आपल्याला आलेले आहे. H.G. वेल्स आहे, चार्ल्स डिकेन्स आहे, राईट. देन इंडियन सिनॅरिओ घेतलेला आहे त्यांनी. इंडियन सिनॅरिओमध्ये जवळपास मॉडर्न नॉवेलिस्ट, ओल्ड नॉवेलिस्टचे पण नाव आलेले आहे, जसं अरविंद अडिगा, देन विक्रम सेठ, अरुंधती रॉय, किरण देसाई. बिकॉज फोर रायटर्स आर देअर हू गॉट बुकर अवॉर्ड. In 2008, Arvind Adiga got Man Booker Award for his first novel, for his debut novel, that is White Tiger. त्यानंतर तर प्रेझेंट डेपर्यंत आपल्याला त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आता तुम्हाला यामध्ये काय स्टडी करायचं आहे लक्षात घ्या. हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल वाचत असताना तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे
यावर्षी पेपर पॅटर्न हा सोपा असेल हे नक्की आहे, पण तरी आपल्याला वाचल्याशिवाय एक्झॅक्टली करेक्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लिहिता येणार नाही, ते आपल्याला माहीत असावं. नेम ऑफ द नॉवेल, नेम ऑफ द नॉवेलिस्ट, नेम ऑफ द नॉवेल आणि ते नॉवेल कोणं लिहिलेलं आहे, एक ते कुठल्या टाईपचं आहे. रिमेंबर, बिकॉज आपल्याला टाईप ऑफ नॉवेल पण आलेला आहे. फॉर एक्झाम्पल रिअलिस्टिक नॉवेल, एपिस्टोलरी नॉवेल, देन पिकॅरिस्क नॉवेल, गोटिक नॉवेल, बायोग्राफिकल नॉवेल, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. त्यानंतर आपल्याला युटोपियन नॉवेल आहे, बिल्डंग्सरोमन नॉवेल आहे, एक्सेट्रा, ॲलिगरिकल नॉवेल. तर तुम्हाला स्टुडंट म्हणून पेपर सॉल्व करण्यासाठी तुम्हाला ते टाईप्स वाचायचे आहे. वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे थोडेसे फीचर लक्षात घ्यायचे आहे की फॉर एक्झाम्पल एपिस्टोलरी नॉवेल इज रिटन इन द फॉर्म ऑफ लेटर्स, राईट. what is mean by Gothic novel? So far as Gothic novel is concerned, in such novels the horror setting is taken, horror scenes are taken like murder, bloodshed. Setting is taken on the very broken fort, etc. right. किंवा युटोपियन नॉवेल जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की अ परफेक्ट सोशल लाईफ हॅज बीन मेन्शन्ड. आता परफेक्ट सोशल लाईफ नसतं, पण त्या नॉवेलमध्ये, युटोपियन नॉवेलमध्ये अशा प्रकारचे दाखवलेलं आहे. थॉमस मूरचं युटोपिया नावाचं नॉवेल आहे, ज्या नॉवेलमध्ये अशा प्रकारचं सोशल सेटिंग, सोशल स्ट्रक्चर दाखवलं आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट परफेक्ट आहे. सो फार ॲज मॅरेज सिस्टम इज कन्सर्न दॅट इज परफेक्ट, एज्युकेशन सिस्टम इज कन्सर्न दॅट इज परफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या नॉवेलचे फीचर्स माहीत करून घ्यायचे आहे, टाईप ऑफ द नॉवेल आणि नॉवेलचे फीचर्स, कारण की त्यावर देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी असेल, हे लक्षात घ्या. सो हे झालं हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल. ओके, त्यानंतर आपण वळू आपल्या नॉवेलकडे. ॲक्च्युली वी हॅव 3 नॉवेल्स. फर्स्ट, टू सर विथ लव बाय E.R. Braithwaite. Second, Around the World in 80 Days by Jules Gabriel Verne. Third, that is Sign of Four by Sir Arthur Conan Doyle. आता बघा, एका नॉवेलवर कदाचित 6, 7, 8 क्वेश्चन्स फॉर्म होऊन राहिलेले आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 5 प्रकारचे क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहे. एक कॅरेक्टर, दुसरा प्लॉट, then theme, setting and language. See, talking about the first novel, To Sir with Love by E.R. Braithwaite. I hope that you people might have studied all those novels in detail. It is written by E.R. Braithwaite, who is a black American, and he gets a job as a teacher in Green Slate School, and what experiences he got there, he wrote there in the novel, and that's why that novel is to be considered as the autobiographical novel, because it is related with his personal life. आता त्यामध्ये तुम्हाला सेंट्रल आयडिया लक्षात घ्यायची आहे. प्लॉटर आपली कमांड असणं गरजेची आहे. प्रत्येक नॉवेलच्या प्लॉटर आपली जर कमांड असेल तर आपण ते नॉवेल चांगल्या प्रकारे लिहू शकतो. आता त्यामध्ये पण काही 2-4 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आलेले आहे, जसं E.R. ब्रेथवेट हिमसेल्फ ॲज ही इज अ नॅरेटर, देन मिस फिलिप आहे, डेनहॅम आहे, हे जे स्टुडंट आहे त्या E.R. ब्रेथवेट टीचर्सचे. तर अँड वन सेंट्रल आयडिया इज टेकन देअर दॅट हाफ इयरली रिपोर्ट दॅट स्टुडंट नीड टू प्रेझेंट देअर इन द स्कूल, आणि त्यावर ते सगळं नॉवेल आहे. 2-3 थीम त्यामध्ये आलेला आहे. फॉर एक्झाम्पल टीचर स्टुडंट रिलेशनशिप 1, प्रेजुडायसेस 2, अँड रेसिझम 3. अशा प्रकारच्या थीम्स त्या नॉवेलमध्ये आलेल्या आहे. त्यावर देखील तुम्हाला क्वेश्चन फॉर्म परीक्षेमध्ये होऊ शकतो. आता
विशेष म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीवर डिस्कशन करत असताना एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा सगळ्यांना माहीतच आहे की या नॉवेलवर जे क्वेश्चन्स फॉर्म होणार आहे हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला नॉवेलवर पॅसेज राहणार नाही. तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चनची तयारी घरून करून जायची आहे, व्यवस्थित करून जायची आहे. जी प्रिपरेशन तुमची झाली असेल किंबहुना चालू असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल टेक द कमांड ओव्हर द प्लॉट, ट्राय टू अंडरस्टँड द सेंट्रल आयडिया. आणि त्यानंतर आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यावर्षी जवळपास हा भाग नवीन असल्यामुळं त्यामध्ये असलेले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचं स्पेलिंग वगैरे देखील तुम्हाला समजून घेणे आहे, घरी लिहून काढणे आहे. ओके. देन वी विल डिस्कस अबाउट द सेकंड नॉवेल. द नेम ऑफ द सेकंड नॉवेल विच इज देअर इन अवर टेक्स्ट इज अराउंड द वर्ल्ड इन 80 days बाय फ्रेंच रायटर जुलियस गॅब्रिएल व्हर्नी. हे या नावाचं वेगवेगळे लोक वेगवेगळं प्रोनाऊन्सिएशन करतात बिकॉज ही वॉज अ फ्रेंच रायटर. आता पहा, या नॉवेलची एक सेंट्रल आयडिया लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल सी द कॅरेक्टर्स. वन इज फिलियास फॉग, ही इज अ सेंट्रल कॅरेक्टर, that is protagonist. Central character is to be known as protagonist and villainous character is known as antagonist, that you know. Phileas Fogg, then Passepartout, then Auda and Detective Fix. असे हे 4 कॅरेक्टर यामध्ये महत्त्वाचे आहे. कदाचित एक कॅरेक्टर आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतं. व्हॉट इज अ सेंट्रल आयडिया हिअर? इन द नॉवेल वन रिफॉर्म क्लब इज देअर and the name of the members are also there in the novel, and that in reform club their discussion turned towards one bank robbery, and then after in newspaper they read something, and then after that Phileas Fogg, the protagonist of the novel, he accept the challenge to go and see the world in 80 days. हे तो चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आहे आणि तो ज्याला आपण वेजर म्हटलेला आहे, बेट म्हटलेला आहे, शर्यत लावतो आणि 80 दिवसामध्ये जगाचा प्रवास करून येतो आहे. तो अगोदरल्याच दिवशी येतो, पण जे टाईम जो मिस झालेला आहे किंवा ज्याला आपण मिस तर झालेला नाही आहे, बट काय म्हणू शकतो आपण त्याला की वॉट एवर वॉच ही हॅज इन हिज the watch which he wears that belong to England, and that watch always shows the time which is there in England. आणि तो असा पूर्वेकडे प्रवास करता करता ही गेन्स कंप्लीट अ डे, आणि म्हणून शेवटी तो शर्यत जिंकतो आहे. त्याला जरी असं वाटलं की आमची तो सर्टन डेट आहे, टाईम आहे, तो निघून गेलेला आहे, आणि तो शर्यत जिंकतो आहे. हिअर सी द कॅरेक्टर ऑफ पासपार्टू इन दॅट नॉवेल इज ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज ही हेल्प्स टाइम टू टाइम. सी द लास्ट पार्ट ऑफ द नॉवेल वेअर पासपार्टूज रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट when that Auda and Phileas Fogg proposes each other for marriage, and when this news is told to Passepartout becomes very happy, and he ran to bring that priest for the marriage. Then after he came to know there that today is not a Sunday but it is Saturday. है ना, तुम्हाला ते सेंट्रल आयडिया पूर्ण माहीत असेल त्या नॉवेलची. मला तुम्हाला नॉवेल शिकवायचं नाही आहे, त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओज कदाचित बनवू. जर मला तुमचा जर रिस्पॉन्स मिळत असेल तर आपण सेपरेट व्हिडिओज यावर बनवू. माझ्या विद्यार्थ्यांना मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. कसं लिहायचं उत्तर, नॉवेल काय आहे, सगळं टाईप्स, प्रत्येक टाईपचे फीचर त्यांना डिटेल्समध्ये सांगितलेले आहे. सगळं त्यांना माहिती आहे. जर तुमच्याकडून मला जर चांगला रिस्पॉन्स जर मिळत असेल तर आपण जसं यावर 4 व्हिडिओज चांगल्या प्रकारे बनवू शकते. हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल 1, फर्स्ट नॉवेल, सेकंड नॉवेल आणि थर्ड नॉवेल, अशी 4-5 व्हिडिओज नॉवेल या सेक्शनवर तयार होऊ शकते. तर अशा प्रकारे अराउंड द वर्ल्ड इन 80 days यावर देखील 4-5 क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. पहिल्यांदा तर
4 कॅरेक्टर्स महत्त्वाचे आहे. बट सेंट्रल कॅरेक्टर इज फिलियास फॉग. ओके. आणि कदाचित यावर्षी पहिला पेपर असेल त्यामुळं फिलियास फॉगचं कॅरेक्टर कदाचित तुम्हाला येऊ शकते. सो देन देर इज लास्ट नॉवेल. The name of that novel is The Sign of Four. It is a somewhat detective novel, a little bit complicated novel so far as the level of 12 students are concerned. 12वीचे विद्यार्थी यांची जर लेवल जर गृहीत धरली तर हे डिटेक्टिव्ह नॉवेल आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना कळतच नाही आहे की आपण काय वाचून राहिलो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या क्राईम स्टोरीज बघत असता किंवा क्राईम पेट्रोल आहे किंवा CID आहे अशासारखं ते नॉवेल आहे. आणि त्यामध्ये जे सेंट्रल कॅरेक्टर आहे दॅट इज शर्लॉक होम्स. शर्लॉक होम्स इज अ व्हेरी फेमस कॅरेक्टर इन द वर्ल्ड which has been portrayed by Sir Arthur Conan Doyle. So see here in this particular novel 3 characters are important. For example, Sherlock Holmes, then Mary Morstan, that is Miss Mary, and then Dr. Watson. हे 3 कॅरेक्टर यामध्ये महत्त्वाचे आहे. टॉकिंग अबाउट अ लिटिल बिट सेंट्रल आयडिया. आता क्वेश्चन कुठलाही फॉर्म होऊ शकतो या नॉवेलवर. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द नॉवेल्स द साइन ऑफ 4. म्हणजे साइन ऑफ 4 या जे टायटल घेतलेलं आहे तर सिग्निफिकन्स तुम्ही सांगा किंवा कॅरेक्टरवर सांगा किंवा एखादा एपिसोड दिलेला असेल त्यामधला. सो सी आय टेल यू अ लिटिल बिट अबाउट दॅट नॉवेल. मिस मॅरी, हर फादर suddenly disappear before 10 years ago, and she bring this case to Sherlock Holmes because Sherlock Holmes was in the practice of solving such cases, and along with him there is his friend, that is Dr. Watson. She tells, म्हणजे ती त्या शर्लॉक होम्सला पूर्ण सांगते की असं माझ्यासोबत झालेलं आहे. माझे वडील 10 वर्ष अगोदर हरवलेले आहे किंवा डिसअपियर झालेले आहे. And he was doing a job in India on Andaman Island. There was his friend, that his name was Major Sholto. My father was also a major commander there, and his friend was also the commander, or that is Major Sholto. पण 10 वर्ष अगोदर ते हरवलेले आहे किंवा डिसअपियर झालेले आहे. त्यांनी मला एक पत्र पाठवलेलं होतं की मी येतो आहे म्हणून, मला ह्या हॉटेलमध्ये तू भेटायला ये. जेव्हा मॅरी मॉर्स्टन वडिलाला भेटण्यासाठी तिथं जाते त्या हॉटेलवर. आता मॅरी का राहते, कुठे राहते, ती एका बोर्डिंग स्कूलमध्ये ती शिकत असते. ती 27 इयर्सची दाखवलेली आहे नॉवेलमध्ये. अँड दिस केस हॅपन्ड बिफोर 10 years ago. ॲट दॅट टाईम हर एज वॉज 17. आणि 10 वर्षानंतर ते सडनली डिसअपियर झाल्यानंतर ती त्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारते की माझे वडील इथं आलेले होते. ते पण सांगतात की हो आले होते, पण ते काल निघून गेले, देन परत आलेच नाही. त्यानंतर ती पोलिसात जाते, पण काही विशिष्ट काही माहिती वडिलाबद्दल मिळालेली नाही आहे. तिथून 10 वर्ष निघून गेले, पण काही मागच्या 6 वर्षापासून एका अननोन व्यक्तीकडून तिला एक रेअर असा पर्ल मिळून राहिलेला आहे, एक मोती मिळून राहिलेला आहे. त्याच्या अगोदर न्यूजपेपर टाइम्स या न्यूजपेपरमध्ये एक बातमी आलेली होती. त्या बातमीमध्ये मॅरीचा ॲड्रेस मागितलेला होता आणि मॅरीनं तो ॲड्रेस त्या पेपरमध्ये दिलेला होता. आणि त्या दिवसापासून मॅरीला एक दरवर्षी पर्ल मिळून राहिलेला आहे, एक मोती मिळून राहिलेला आहे, जो रेअरेस्ट ऑफ रेअर आहे. पण आजच मॅरी का त्या शर्लॉक होम्सकडे आलेली आहे? कारण की आज तिला असं पत्र आलेलं आहे की मॅरी, यू आर अ रॉंग वुमन अँड सम इनजस्टिस हॅज बीन हॅपन्ड विथ यू अँड यू हॅव टू मीट अस. एक सर्टन ॲड्रेस तिथं देते. सर्टन ॲड्रेस दिल्यानंतर तिला असं सांगितलं जातं की you should not bring the police
फॉर युअर ॲश्युरिटी यू शूड ब्रिंग युअर 2 फ्रेंड्स. म्हणजे तुला पोलिसाला आणायचं नाही आहे, खात्री म्हणून तू 2 मित्रांना आणू शकतं. आणि म्हणून शर्लॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन हे तिला कंपनी देतात आणि त्या अननोन ॲड्रेसपर्यंत ते पोहोचतात. आता हे खूप बारीक माहिती त्या नॉवेलमध्ये आहे. आणि शेवटी हे तिन्ही लोक, शर्लॉक होम्स, मॅरी मॉर्स्टन आणि डॉक्टर वॉटसन, ते जातात आणि एका विशिष्ट सेटिंगमध्ये ते घर असते जिथे त्यांना जायचं असते. आणि कुणीतरी दार उघडते आणि तुम्हाला आत बोलावते असं सांगितलं जाते आणि इथं नॉवेल समाप्त होते. म्हणजे एक सस्पेन्स घेतलेला आहे त्या नॉवेलमध्ये. आता अशा नॉवेलवर क्वेश्चन लिहिणं थोडं कठीण जाते एक, पण तुम्हाला चांगली तयारी करून घ्यायची आहे. ओके, आपल्याला मेमरी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे नॉवेलची तयारी चांगली करून घ्यायची आहे. सी दॅट आय टोल्ड यू समथिंग अबाउट नॉवेल अप टिल नाऊ. आता तुम्हाला क्वेश्चन्स कसे लिहायचे आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहायचं आहे, आपल्याला मार्किंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहायचं आहे. प्रत्येक स्टुडंटच इतकं डिटेलमध्ये वाचेल असं सांगता येत नाही, राईट. 2-4 प्रकारच्या समस्या आहेत, त्या पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वप्रथम आपल्याला मार्किंग स्कीम समजून घेणे गरजेची आहे. 4 मार्क्ससाठी आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे, ते मी तुम्हाला डिटेल सांगितलं की तुम्हाला 2-3 प्रकारे ते वाचून घ्यायचं आहे. म्हणजे नेम ऑफ द ऑथर, नेम ऑफ द नॉवेल अँड टाईप्स. ओके, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह त्यावर फॉर्म करता येईल, लिहिता येईल. त्यानंतर जे नॉवेल आहे, पहिलं, दुसरं आणि तिसरं, यावर क्वेश्चन पहा कसे येईल आणि आपल्याला आन्सर्स कसे लिहायचे आहे. कारण की पूर्ण पेपर सॉल्व करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला 16 पैकी 16 मार्क्स देखील मिळाले तरी विद्यार्थी म्हणून आपल्याला कमीच पडते याची आयडिया मला आहे, बरोबर आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त स्कोरिंग कसं होईल. तर मित्रांनो, त्यावर तर मी एखादा सेपरेट व्हिडिओ बनवेल, पण तरी मला असं सांगावंसं वाटते की तुम्हाला नॉवेलचं पूर्ण नाव, त्या रायटरचं नाव, स्पेलिंग सहित तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. त्यानंतर जितके इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स त्यामध्ये आहे त्यांचं देखील स्पेलिंग तुम्ही अगदी चांगल्या करून ठेवा. जसं फिलियास फॉग आहे, पासपार्टू आहे, राईट, रायटर आहे, ब्रेथवेट आहे. जेणेकरून व्हॅल्युअरला आम्ही जे व्हॅल्युअर लोक असतात, मी देखील मागल्या 10 वर्षापासून बोर्डचे 12वी बोर्डचे पेपर, मी 12वीचे एक्झामचे पेपर मी चेक करतो आहे. त्यामुळं मला आयडिया आहे की कुठल्याही शिक्षकाची नजर चुकीच्या गोष्टीवर पहिल्यांदा पडते. करेक्ट त्यांना कमी दिसते, पण चुकीच्या गोष्टीवर पटकन आपली नजर जाते. जसं स्पेलिंग मिस्टेक आहे, स्ट्रक्चर मिस्टेक आहे, ग्रामर मिस्टेक आहे. आणि म्हणून 2-3 गोष्टी. आणि ज्या आता आन्सर कसं लिहायचं, प्रत्येक क्वेश्चन लिहित असताना, प्रत्येक क्वेश्चन म्हणजे नॉवेलवर प्रत्येक क्वेश्चन लिहित असताना, जसं जर एखादा क्वेश्चन आला काय, एक्सप्लेन द थीम ऑफ द नॉवेल टू सर विथ लव, किंवा स्केच द कॅरेक्टर ऑफ शर्लॉक होम्स. आता असे क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी जाणीवपूर्वक लिहायच्या आहे. फॉर एक्झाम्पल, जसं नॉवेलचं नाव आणि ते नॉवेल कोणं लिहिलं, त्या नॉवेलिस्टचं नाव. ओके, जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की टू सर विथ लव इज अ ब्युटिफुल नॉवेल रिटन बाय द फेमस नॉवेलिस्ट E.R. ब्रेथवेट. पाहता याच्यात काय आलं आहे, नॉवेलिस्टचं नाव आणि नॉवेलचं नाव. नंतर तुम्हाला जर क्वेश्चन आलेला असेल त्यानंतर खाली लिहायचं. किंबहुना तुम्ही एखादा दुसऱ्या नॉवेलची सुरुवात देखील अशा प्रकारे करू शकता. ओके, यामध्ये तुमचं कुठलंही स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको आणि स्ट्रक्चर मिस्टेक व्हायला नको. आणि त्यानंतर तुम्हाला जो प्रश्न विचारला जाते त्यावर तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. ओके, तर आन्सर किती लिहायचा आहे,
जसं जे आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगण्यात आलेलं होतं, विशेषतः नॉवेलवर, आणि जे ब्रॉचर आलेलं आहे त्यामध्ये 50 वर्ड्समध्ये आन्सर एक्सपेक्ट केलेला आहे त्यांनी, 50 वर्ड्स. बट व्हेन वी राईट सच अ मेमरी बेस्ड क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल द कॅरेक्टर, theme, plot, novel, it is very difficult to give the right justice for 2 marks so far as the character is concerned, because sketch the character असं जर म्हटलं तर विद्यार्थी कुठल्या भागावर लिहेल, किंबहुना लिहिता येते त्याला, विद्यार्थ्याला लिहिता येऊ शकते प्रिपरेशन करून, पण किती, सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्क्स आहे 2. जर म्हटलं आपल्याला की शर्लॉक होम्सचं कॅरेक्टर तुम्ही एक्सप्लेन करा, तर कमीत कमी आपल्याला 1 पेज, 2 पेज, 3 पेज आपण इतकं लिहू शकतो. पण त्या एक्झामिनेशनमध्ये तो लिमिटेड वेळ आपला असतो आणि तिथं आपण पूर्ण जस्टिस त्या कॅरेक्टरला देऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटते, बिईंग अ टीचर, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मी 10-1 वर्ष UG आणि PGचे क्लासेस घेतलेले आहे, नॉवेल्स, ड्रामा, पोएट्री हे शिकवलेलं आहे. इव्हन ग्रॅज्युएशन लेवलवर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर कमीत कमी 5, त्याच्यापेक्षा जास्तच 10-15 मार्काला एखादा कॅरेक्टर विचारलं जातं, कमीत कमी 5. आपल्याला 2 मार्क्स दिलेला आहे, त्यामध्ये कॅरेक्टर लिहायचं आहे, तुम्हाला प्लॉट लिहायचा आहे, सेटिंग लिहायची आहे, लँग्वेज लिहायचं आहे, प्रश्न कसा फॉर्म होऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला तयारी प्लॉटची चांगली करून घ्यायची आहे, कथानक तुम्हाला समजून घ्यायची आहे, स्टोरी तुम्हाला समजून घ्यायची आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नॉवेलला धरून अजूनही समस्या आहे, बिकॉज दीज आर द मेमरी बेस्ड क्वेश्चन. जसं तुम्हाला ज्या समस्या असेल नॉवेलबद्दल, रायटिंग स्किलबद्दल, तर तुम्ही कॉमेंटच्या सुरुवामध्ये मला लिहून पाठवा. I will try to solve the problems of all the problems which you have in your minds. आता बघा, जसं आज मी संपूर्ण नॉवेल या भागावर एक आपण व्हिडिओ तयार केलेला आहे, पण आय थिंक हे एक आपण एक सहज एक ओव्हरलुक केलेलं आहे. पण तुम्हाला डीप आपल्याला जर जायचं असेल, जसं हिस्ट्री ऑफ नॉवेल, फर्स्ट नॉवेल, सेकंड नॉवेल, थर्ड नॉवेल, तर यावर सेपरेट व्हिडिओज बनवण्याची गरज भासू शकते. जर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुम्हाला सेपरेट थोडंसं मार्गदर्शन करावं, तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करा. ओके. जेणेकरून आम्हाला देखील त्याची प्रेरणा मिळेल, मोटिवेशन मिळेल. आणि दुसरा, जसं एक मी आता व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये पेपर पॅटर्न आपण डिस्कस केला. पेपर पॅटर्नला तुम्ही खूप सारा प्रतिसाद देखील दिलेला आहे, खूप विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला आहे आणि पाहत आहे. असंच जर तुम्ही या व्हिडिओला जर प्रतिसाद देत असाल, तर मी तुम्हाला एक लहान लहान गोष्टी, आपण इंग्रजी या विषयाबद्दलच्या लहान लहान गोष्टी 12वी एक्झामिनेशनला धरून सांगेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू की हाऊ टू स्कोर वेल इन इंग्लिश इन 12th इंग्लिश. म्हणजे आता यावर्षीचा काळ वेगळा आहे, कोविड-19नं आपण सगळं घेरलेलो आहे, परीक्षा होणारच आहे, ऑफलाईन परीक्षा होणार आहे, विद्यार्थ्यांचा कमी जास्त अभ्यास झालेला असू शकतो. कमी जास्त म्हटल्यापेक्षा विद्यार्थी जसं आम्हाला सांगतात की सर असं झालं, तसं व्हायचं आहे, किती अभ्यास करणार. सो फार एज द स्टुडंट्स फ्रॉम सायन्स फॅकल्टी इज कन्सर्न, काही लोकांची सिलेबस पूर्ण व्हायची आहे. म्हणजे खूप साऱ्या समस्या आहे आणि त्यात आपला एक इंग्रजी हा विषय देखील आहे. आणि म्हणून जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी एका विशिष्ट भागावर व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवेल. ओके. सो विथ दिस नोट आय टेक माय लीव. थँक्यू.